आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय सांगितलेलं मला? तू हॉल मध्ये हवी आहेस प्रत्येक फंक्शनला होतीस? किती वाजले? किती वाजले? किती वाजले? रात्र झाली तरी तू अजून बेडरूम मध्येच। काय बिस्किट खातेस? आता तू हे स्पेशल बिस्किट खायचंस, खास तुझ्यासाठी आणलंय मी। खा। तू काळजी करू नकोस बाळा, तुझा बाप तुला या रिंगणातून नक्की बाहेर काढेल, काळजी करू नको। पण तुझ्या एक गोष्ट लक्षात आली का बाळा? काय? मीरा तुला पाहू शकते, तुला स्पर्श करू शकते, तुम्ही एकमेकींशी बोलू शकता। का? कारण ती तुझी सख्खी धाकटी बहीण आहे बाळा। मीरा, मीरा माझी माझी धाकटी बहीण आहे। आबा, आम्ही इतके दिवस एकत्र होतो, पण एकदाही तिला प्रेमाने जवळ घेता आलं नाही। आणि आता मी तुला पोटाशी धरू शकत नाही, तुला स्पर्श करू शकत नाही। कसले दुर्दैवाचे दशावतार आहेत हे माझे, कसले दुर्दैवाचे दशावतार आहेत हे माझे। माझ्या आयुष्यात जे काही घडलं ना, त्याने माझा संसार होरपळून निघाला, फार कोलमडून गेलो मी। पण मग माझ्या लक्षात आलं की माझा सामना कुणा मानवी शक्तीशी नाहीये। त्या शक्तीला पाशवी म्हणणं म्हणजे पशुचा अपमान होईल। कुणी अमानवी शक्ती आहे ती, पिशाची। आणि अशा शक्तीशी सामना करायचा तर मला वेगळा मार्ग निवडणं अपरिहार्य होतं। म्हणून मग मी भणंगासारखा जगू लागलो, स्मशानात राहायला लागलो, अंगाला राख फासून वावरायला लागलो, हौसे पुनवेला कसले कसले विधी करायला लागलो, अघोरी विद्या शिकायच्या मागे लागलो। कारण मला हे पक्क ठाऊक होतं की एक ना एक दिवस माझा सामना थेट त्या पिशाची वृत्तीशी होणार, राक्षसी वृत्तीशी होणार। अनन्या, काही हवंय का तुला? एक काम कर ना, वेदा काय करते बघ नसतं, त्यापेक्षा तिला घेऊनच ये। आणते मी। बस। आणि एक दिवस दुखणं सहन केलंस तर काय मरणार नाहीयेस तू। आय डोंट केअर तुला चक्कर येते, तुझं पोट दुखतंय, तुला ह्या होतंय आणि तुला त्या होतंय। अहो, तुम्ही पण या।
मला तू लग्नात सगळीकडे मिरवताना हवी आहेस, तेही हसऱ्या चेहऱ्याने, कळलं? आत्या वेदाला बघा ना काय करते ती. अनन्याला पाठवलं तर ती पण अजून आली नाही. अरे येईल ती, कशाला काळजी करतोस, येईल. अरे वेदा येईल, तू आहे ना हळदीचा आनंद घे. हा? काय ग, हं? माझं सोडून तू त्या मीरा मावशीचं ऐकतेस, हो की नाही? आणि मी सांगितलं मला पाहुण्यांसमोर तू हवी आहेस, सगळ्यांसमोर उपस्थित हवी आहेस. ऐकलंस तू? ऐकलंस तू माझं? नाही ऐकलंस माझं, तू कधीच ऐकत नाहीस. प्रत्येक विधीमध्ये मला तू हवी होतीस. मग हळद काढताना कुठे होतीस? कुठे होतीस? मला दिसली का नाहीस? हा? अनन्याताई, ताई साहेबांनी बोलवलंय तुम्हाला. हो, आईला सांग की मी वेदाला घेऊन लगेच येते. काहीतरी काम आहे, लवकर बोलवलंय, चला ना. हो, मी लगेच येते. हा, अनन्या खाली आहे. नव्हतीस तू, त्यामुळे आता तू हे बिस्किट खायचं. तोंडुगाड खाना. दिस इज युअर पनिशमेंट, कारण तू माझं कधीच ऐकत नाहीस. तोंड उघड. मला 2 मिनिटाच्या आत तू मला रेडी हवी आहेस. छानपैकी कपडे घालायचे, खाली यायचं, माझ्या बाजूला बसायचं, हॅपीली सगळा प्रोग्राम एन्जॉय करायचा आणि छानपैकी मिरवायचं, मला किसेस द्यायचे, कळलं? आणि तू जर हे सगळं नाही केलंस तर या घरातल्या प्रत्येक माणसाचा मी खून करेन. या पॉइझन बिस्किटचा एक घास आणि माणूस खलास. आणि सगळ्यांचा खून करण्या अगोदर पहिलं मी तुझा जीव घेणार, तुझे हाल हाल करेन. आठवतंय रेस्टॉरंट मध्ये कसं पोटाला चिमटा काढलेला? मग खांद्याला कसं चिमटा काढलेला इकडे या टेबलवर, आठवतं की नाही? असंच तुला त्रास देऊन तुझा जीव घेईन, कळतंय? तुला जपणार